मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघांचा दौरा आखलाय। लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला मोठं राजकीय महत्त्व आलंय। महायुतीकडून लोकसभेची तयारी सुरू असतानाच तळ कोकणात मात्र भाजप आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू झालाय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिंदेंचे विश्वासू मंत्री उदय सामंतांवर जोरदार टीका केली। त्यामुळे आता गल्लीपासून दिल्लीत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटात वाद नेमका का पेटलाय, सामंत आणि राणेंच्या संघर्षात रत्नागिरी लोकसभेचा उमेदवार कोण असू शकतो, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात। नमस्कार, मी आतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा दिल्लीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु कोकणातील प्रतिष्ठेच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यात वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थानिक खासदार विनायक राऊतांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता शिंदे गट आणि परिणामी भाजपनेही रत्नागिरीच्या जागेवर दावा ठोकलाय। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर लागल्याने चर्चांना उधाण आलंय। याशिवाय किरण सामंतांनी व्हॉट्सअप स्टेटसवर कोण रोकेगा असं म्हणत राणेंना आव्हान दिल्याने चांगलंच राजकारण तापलं। अशातच आता भाजपकडूनही सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवर दावा ठोकण्यात आलाय। भाजपा नेते निलेश राणे या जागेवरून लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जातंय। शिंदे गटाने रत्नागिरीच्या जागेवर दावा ठोकताच मंत्री नारायण राणेंनी उदय सामंतांवर जोरदार आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं। या जागेवर कोण लढू शकतो हे जाणून घेण्यापूर्वी नारायण राणे काय म्हणाले ते एकदा पाहूयात। उदय सामंत बोलतील तसं होणार नाही। आम्ही ओरिजिनल आहोत, कुठूनही आलो असलो तरी सध्या भाजपात आहोत। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा असून त्यावर सामंतांनी बोलू नये। आता उमेदवार कोण असेल हा आमचा पक्ष ठरवेल। नांदायचं असेल, मंगळसूत्र घातलं असेल तर युतीचं पावित्र्य राखलं पाहिजे असं म्हणत नारायण राणेंनी उदय सामंतांवर जोरदार टीका केली। युतीच्या सूत्रानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीची जागा शिवसेनेकडे राहिलेली आहे, परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने पहिल्यांदाच या जागेवर दावा सांगितलाय। रत्नागिरीसाठी शिंदे गटाकडून किरण सामंत यांचं नाव चर्चेत आहे। ही जागा शिंदे गटाला सुटल्यास मंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो। दुसरीकडे भाजपने राज्यसभेवर खासदार असलेल्या मंत्र्यांना लोकसभेवर जिंकून येण्याच्या सूचना केल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे मंत्री नारायण राणे हे रत्नागिरीत भाजपचे उमेदवार असू शकतात। याशिवाय देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील रत्नागिरीतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। माजी खासदार निलेश राणे हे देखील लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता कोकणात भाजप आणि शिंदे गटात सुरू झालेल्या या नव्या वादावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।